पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पुण्यामधील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला। खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चारही धरणांमध्ये मिळून 10.29 अब्ज टीएमसी पाणीसाठा। एसटी महामंडळाकडून एसटी पास थेट तुमच्या शाळेत योजना। विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार सवलत पास। विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा। भीक मागणाऱ्या मुलांचा शोध घेत त्यांच्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचे प्रयत्न। पुण्यासह नाशिक, नागपूर, ठाणे आणि मुंबईमध्ये 3803 मुलं गिरवतायत शिक्षणाचे धडे। महिला बालकल्याण विभागाचा उपक्रम। पुण्यामध्ये शालेय वाहनांमध्ये 31 जुलैपर्यंत सीसीटीव्ही बसवणार। विद्यार्थी सुरक्षिततेसंदर्भात नियमावलीची अंमलबजावणी। शालेय व्यवस्थापन समितीकडून आणि वाहन चालकांकडून अंमलबजावणी होते की नाही यावर पुणे पोलीस आयुक्तांचं लक्ष। राज्यस्तरीय गुणवत्ता मूल्यमापनामध्ये पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाची बाजी। पालिकांच्या रुग्णालयांमधील स्वच्छता, संसर्ग नियंत्रण आणि गुणवत्ता सेवांचं मूल्यांकन। प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्रसूतिगृहांना 22 लाख रुपयांचं पारितोषिक। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर साबुदाणा आणि भगरीच्या मागणीमध्ये वाढ। साबुदाण्याच्या दरामध्ये किलो मागे 7 ते 8 रुपयांनी घट, तर भगरीचे दर 8 ते 10 रुपयांनी वाढले। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सासवड मुक्कामी। वारकरी हरिनामाच्या भजनामध्ये दंग। दरम्यान श्री संत सोपान काकांच्या पालखी सासवडवरून प्रस्थान होणार आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी यवतकडे मार्गस्थ। लोणी काळभोरमधील मुक्कामानंतर पालखीचा आज यवतमध्ये मुक्काम।